झी 24 तासच्या कृषी सन्मान सोहळ्याच्या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय आणि मी झी 24 तासचे संपादक निलेश खरे सर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती यावं आणि त्यांच्यासोबत आता व्यासपीठावरती येत आहेत पद्मश्री पोपटराव पवार सर, सोबतच महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड सर देखील आपल्यासोबत आहेत। आता त्यांना देखील मी व्यासपीठावरती बोलवते आणि आपली लाडकी अभिनेत्री अक्षया देवधर देखील आपल्यासाठी आलेली आहे, आपल्याला वेळ देऊन आलेली आहे। पाठकबाई म्हणून आपण त्यांना ओळखतो, कोल्हापूरची सून अशी त्यांची ओळख आहे आणि या पाठकबाई आता कोल्हापूरच्या रानातून झी 24 तासच्या या कृषी सन्मान सोहळ्यात आलेल्या आहेत आणि आता मुख्य सोहळ्याला आपण सुरुवात करतोय। पहिले पुरस्काराचे आपले मानकरी आहेत एएस ॲग्री अँड ॲक्वा LLP यांचे चेअरमन डॉक्टर प्रशांत झाडे सर। डॉक्टर प्रशांत गोविंदराव झाडे एएस ॲग्री आणि ॲक्वा LLP या कंपन्यांचे संस्थापक चेअरमन। मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली। कृषी क्षेत्रात जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान आणण्यासाठी त्यांची कंपनी अथक प्रयत्न करते। विविध क्षेत्रातील अनुभवी संशोधक त्यांच्या कंपनीत कार्यरत आहेत। शेतकऱ्यांच्या विविध अडचणी दूर करण्यासाठी इथं संशोधन सुरू असतं। पॉलीहाऊस उभारणी, शेती, मत्स्य शेती, आरोग्य सुविधा, खाद्यपदार्थ निर्मिती असे विविध प्रकल्प ही कंपनी राबवते। तसंच ग्रामीण भागात डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यात कंपनीचा मोठा वाटा आहे। लवकरच ही कंपनी आपलं खास ई-व्हिलेज ॲप बाजारात आणणार आहे। केवळ भारतातच नाही तर ओमान, कतार, UAE, UK आणि श्रीलंका या देशातही कंपनीचा व्याप वाढतोय। त्यांच्या आजवरच्या या कार्यासाठीच हा सन्मान। मी विनंती करते कमलेश ओझे सर आणि संदीप सावंत सरांना त्यांनी व्यासपीठावरती यावं आणि हा पुरस्कार स्वीकारावा। चेअरमन प्रशांत झाडे यांचं मनोगत देखील आपण ऐकूया, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे। आम्ही पण या कृषी क्षेत्रामध्ये आहे तर आम्हाला पण असं वाटतं की हे माध्यम आहे, या माध्यमातून आम्ही आज शेकडो लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचू शकतो। तर मी खूप खूप आभारी आहे झी 24 तासचा। आपले पुढचे सन्मानार्थी आहेत सुरेश पठारे आणि मच्छिंद्र लंके, कन्हैया ॲग्रोचे ते डायरेक्टर आहेत। त्यांना सन्मानित करण्याआधी आपण पाहूयात त्यांचं नेमकं कार्य काय आहे। सुरेश पठारे अहमदनगरच्या राळेगण सिद्धीसारख्या छोट्याशा गावातील पदवीधर तरुण। शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यानं शेतीशी नाळ कायम जोडलेली। शेती आणि शेतकऱ्यांशी निगडीत व्यवसाय करायचा अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधलेली। अशातच त्यांचा संपर्क मळगंगा डेअरीचे मच्छिंद्र लंके यांच्याशी झाला। या दोघांनी मिळून कन्हैया ॲग्रो कंपनीची मुहूर्तमेढ रोवली। फेब्रुवारी 2017 मध्ये पारनेरच्या सुपा MIDC शेजारी कन्हैया ॲग्रोचा प्रकल्प उभा राहिला। या प्रकल्पात 6 प्रकारचं गाई म्हशींचं खाद्य आणि 5 प्रकारचं कोंबडी खाद्य तयार होतं। दिवसाला 600 टन पशुखाद्य निर्मिती इथं होते। पशुखाद्याची गुणवत्ता आणि चांगला दर्जा असल्यानं अल्पावधीतच कन्हैया ॲग्रो हे नाव राज्यभरात पोहोचलं। आता या प्रकल्पाचं विस्तारीकरण होत असून दिवसाला 600 टन पशुखाद्य निर्मिती केली जाणार आहे। त्यांच्या या कार्यासाठीच हा सन्मान। आता आपण सन्मान करणार आहोत उदय मिठारी यांचा, सोबत स्वप्नील शेंडे आणि जीवन कुमार। ॲरोनिका ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि CEO ते आहेत। उदय मिठारी, स्वप्नील शेंडे आणि जीवन कुमार ॲरोनिका ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक। शेती उद्योगात ड्रोन्सचा चांगला वापर व्हावा यासाठी कार्यरत असलेली कंपनी। शेती, जमीन मोजणी, रस्त्यांचं नियोजन, रस्ता बांधणी यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर, ग्रामविकास, पूल बांधणी आणि इमारत उभारणी अशा विविध उद्योगात सेवारत असलेली कंपनी। उदय मिठारी यांच्याकडे 30 वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव आहे, तर स्वप्नील शेंडे आणि जीवन कुमार एरोस्पेस क्षेत्रातील अनुभवी संचालक आहेत।
या तिघांमुळे कंपनीचा व्याप दिवसागणिक विस्तारत चाललाय. 2018 साली स्काय कीपर प्रायव्हेट लिमिटेड नावानं कंपनीची मुहूर्तमेढ रोवली गेली. आता एरोनिका ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी लवकरच पुण्यात ड्रोन निर्मितीचा प्रकल्प उभारणार आहे. शेतकऱ्यांना परवडेल अशा किमतीत ड्रोन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा उद्देश आहे. त्यांच्या या कामासाठीच हा सन्मान. पुढचे जे पुरस्काराचे मानकरी आहेत त्यांचं नाव आहे अभिजित घोरपडे. ग्रीनफील्ड ॲग्रीकेम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे फाउंडर आणि CEO ते आहेत. अभिजित घोरपडे. शेतकरी आमचा विठ्ठल, शेतकरी आमचा भगवंत याच भावनेनं अभिजित घोरपडेंनी ग्रीनफील्ड ॲग्रीकेम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना केली. शेतकऱ्यांना लागणारी कीटकनाशकं, तणनाशकं, रासायनिक खतं, सूक्ष्म अन्नद्रव्य, दाणेदार मिश्र रासायनिक खतं तयार करून ते अत्यंत वाजवी दरात शेतकऱ्यांना देतात. तरडगाव, फलटण इथं 2020 पासून स्वतःचा खत निर्मिती कारखाना त्यांनी सुरू केलाय. ही सगळी उत्पादनं एकाच छताखाली शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी साताऱ्यात मॉल सुरू केले. शेती संबंधी विषयात PhD केलेल्या शास्त्रज्ञांची टीम ग्रीनफील्ड ॲग्रीकेम इंडस्ट्रीत कार्यरत आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि जमिनीचा पोत सुधारून उत्पादन वाढीसाठी ही कंपनी अथक संशोधन करतीये. त्यासाठीच हा सन्मान. पुढचा पुरस्कार आपण देतोय अभिजित शशिकांत पाटील यांना. अमृत मँगोजचे ते प्रोप्रायटर आहेत. अभिजित पाटील अमृत मँगोजचे संस्थापक. रत्नागिरी आणि देवगड हापूसची चव अख्ख्या जगात वर्ल्ड फेमस आहे. मात्र कोरोना काळात सगळंच ठप्प झालं. अशावेळी कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांच्यात महत्त्वाचा दुवा ठरली ती अमृत मँगोज कंपनी. कोकणातील सर्वात मोठ्या आंबा उत्पादकांपैकी हे एक. रत्नागिरीत 2 आणि देवगडमध्ये 4 ठिकाणी ते आंब्याची शेती करतात. कार्बाइड आणि रसायनांच्या वापराशिवाय आंबा पिकवण्याचं तंत्रज्ञान या कंपनीनं विकसित केलंय. आंब्याची चव आणि सुगंध उत्कृष्ट असावा यासाठी अमृत मँगोज काळजी घेते. आंबा काढण्यापासून ते त्याच्या वितरणापर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कंपनी करते. लवकरच देशातील सर्वात मोठी आंबा उत्पादक कंपनी बनण्याचं अमृत मँगोजचं ध्येय आहे. त्यांच्या या कार्यासाठीच हा सन्मान. पुढचा पुरस्कार आपण देणार आहोत शैलेश किशोर मोडक यांना. ते आहेत 365D फार्म्सचे फाउंडर आणि CEO. शैलेश मोडक 365 डेज फार्मचे संस्थापक आणि CEO. पेशानं सॉफ्टवेअर इंजिनियर असलेले आणि 13 वर्षांहून अधिक काळ देशविदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव असलेले शैलेश मोडक आता आधुनिक शेतकरी बनले. 365 डेज फार्म या स्टार्टअप कंपनीची उभारणी त्यांनी केली आहे. 365 डेज फार्म म्हणजे विना जमीन केलेली शेती. जेवढा पीक किंवा शेतमाल 1 एकर जमिनीत तयार होतो त्यासाठी इथं केवळ 320 चौरस फूट जागा लागते. महत्त्वाचं म्हणजे पारंपरिक शेतीपेक्षा 90% कमी पाणी या शेतीला लागतं. थोडक्यात विना जमीन आणि कमी पाण्यात भरघोस उत्पादन देणारी शेती. व्हर्टिकल हायड्रोपोनिक शेतीचा हा प्रयोग राज्याच्या कानाकोपऱ्यात शहरी आणि ग्रामीण भागात पोहोचवण्याचा 365 डेज फार्मचा मानस आहे. त्यांच्या या कामासाठी हा सन्मान.
एका शेतकऱ्याला. त्यांचं नाव आहे धोंडीभाऊ रामभाऊ भोर. धोंडीभाऊ रामभाऊ भोर आंबेगाव तालुक्यातील वळती या छोट्याशा गावात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी B.Com पर्यंतचं शिक्षण घेतलं. लहानपणापासून शेती व्यवसायात करिअर करण्याचं त्यांचं उद्दिष्ट होतं. बंधू मोतीराम भोर आणि कुटुंबियांच्या मदतीनं आदर्श शेतकरी म्हणून त्यांनी वेगळा ठसा उमटवला. सुरुवातीला ते जिरायती शेती करायचे. पिकांना बारमाही पाणी मिळावं यासाठी त्यांनी शेततळी ठिबक सिंचनाचा वापर केला. आधुनिक पद्धतीनं शेती करत भरघोस नफा कमवला. 2.5 एकरातून 40 एकरपर्यंत त्यांनी शेती वाढवली. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी डेअरी व्यवसायात पाऊल टाकलं. पनीर, खवा यासारखे दुग्धजन्य पदार्थही त्यांच्या डेअरीत तयार होतात. त्यांच्या आजवरच्या या कार्यासाठीच हा सन्मान. आपले पुढचे पुरस्काराचे मानकरी आहेत मिलिंद लडगे, आर्यन्स फार्म मॅनेजिंग डायरेक्टर. त्यांच्या कामाविषयी आपण सुरुवातीला जाणून घेऊयात. मिलिंद लडगे आर्यन्स फार्मर्स अँड स्टुडंट सोसायटीचे संस्थाचालक. शिक्षण क्षेत्रात मागच्या 12 वर्षापासून ते काम करतायत. पण कोरोना काळात त्यांनी शेतीत प्रवेश केला. तब्बल 700 एकरावर आधुनिक शेती केली. यात 250 एकरावर फळभाज्या आणि 250 एकरावर धान्य पीक घेतलं. त्यांच्याकडे 350 म्हशी आणि त्यांच्यासाठी चाराही पिकवला जातो. 4 एकरात त्यांनी मोठा गोठा बनवलाय. गावातल्या 300-350 गावकऱ्यांना त्यांनी रोजगार दिलाय. मिलिंद लडगे यांच्या महाराष्ट्र कर्नाटकात 13 शाळा आहेत, जिथे 10,000 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांच्या शाळेतली मुलंही सुट्टीच्या दिवशी शेतात कामाचा अनुभव घ्यायला येतात. त्यांच्या याच सगळ्या कामासाठी हा सन्मान. यानंतर आपण वळणार आहोत पुढच्या पुरस्काराकडे. जागतिक कीर्तीच्या बोनसाई निर्मात्या अशी त्यांची जगभरात ओळख आहे अशा प्राजक्ता काळे. प्राजक्ता काळे काटेरी निवडुंगापासून महाकाय वटवृक्षापर्यंत प्रत्येक झाडाला इवल्याशा कुंडीत सामावण्याची कला म्हणजे बोनसाय. बोनसाय म्हणजे वामन वृक्षकला. या कलेचा जन्म भारतात झाला आणि इथून ही कला जगभर पसरली. ही कला जोपासतायत महाराष्ट्रातल्या बोनसाय कलाकार प्राजक्ता काळे. तब्बल 38 वर्षांपासून प्राजक्ता काळेंनी 150 प्रजातींची 3000हून जास्त बोनसाय झाडं घडवली आहेत. त्यांच्याकडे जगातला सर्वाधिक बोनसायचा संग्रह आहे. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनंही घेतली आहे. चीन, जपानच्या नावानं ओळखली जाणारी पण मूळची भारतीय असलेली बोनसाय कला जगभरात जिवंत ठेवणाऱ्या प्राजक्ता काळेंचा हा सन्मान. पुढचा पुरस्कार आहे तो देखील थोडासा आगळा वेगळा आहे. दत्तू आगिवले होतकरू शेतकरी आहेत. दत्तू काशीनाथ आगिवले रायगड जिल्ह्यातल्या मोगरज गावचे होतकरू आणि प्रगतिशील शेतकरी. तेही आधी सगळ्यांप्रमाणे पारंपरिक पद्धतीनं भात शेती करायचे. यातून त्यांना फार फार तर 7 ते 8 पोती भाताचं उत्पन्न मिळायचं. पण सगुणा बागेचे निर्माते आणि SRT तंत्रज्ञानाचे जन्मदाते चंद्रशेखर भडसावळे यांना ते भेटले. तेव्हापासून दत्तू आगिवलेंना सुगीचे दिवस आले. कारण त्यांचं शेत तेवढंच होतं. या शेतात त्यांनी 911 भात लावला. पण त्यासाठी ना त्यांनी नांगरणी केली ना कोळपणी. थेट जमिनीत छिद्र पाडून भात पेरला. मजुरांचा खर्चही वाचला, पाणीही कमी लागलं. हे सगळं करून उत्पन्न मात्र दुप्पट मिळालं. त्यामुळे झालं काय तर आधी पोटापुरतं कमावणारे दत्तू आगिवलेंच्या हातात आता 70 ते 80 हजार रुपये शिल्लक राहू लागले. ते उन्हाळी आणि पावसाळी 2-2 पिकंही घेऊ लागले. SRT तंत्रज्ञान शेतकऱ्याला कसं धनवान बनवू शकतं याचं दत्तू आगिवले हे जिवंत उदाहरण. त्यासाठीच हा सन्मान.
महत्त्वाच्या पुरस्कारांकडे. तरुण प्रयोगशील शेतकरी अशी त्यांची ओळख आहे भोर तालुक्यात. किरण यादव. किरण यादव भोर तालुक्यातल्या संगमनेरमधील प्रयोगशील तरुण शेतकरी. भोर तालुक्यात प्रामुख्यानं भात शेती होते, पण त्यांनी फळभाज्यांची लागवड केली, तीही SRT तंत्रज्ञान वापरून. SRT तंत्रज्ञान म्हणजे काय, तर एक पीक काढल्यावर शेतीची कोणतीही मशागत न करता त्या शेतात दुसरं पीक घ्यायचं. किरण यादव यांनीही तेच केलं. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मागच्या वर्षी अवघ्या 10 गुंठ्यातल्या टोमॅटो पिकातून 3.5 लाखांचा निव्वळ नफा मिळवला, तोही अवघ्या 3 ते 4 महिन्यात. अशा प्रयोगशील शेतकऱ्याचं काम राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं आणि त्यांच्या कामाचं कौतुक व्हावं, यासाठीच हा सन्मान. आणि यानंतर आपण वळणार आहोत आपल्या शेवटच्या आणि महत्त्वाच्या पुरस्काराकडे. आपले पुढचे पुरस्काराचे मानकरी आहेत पांडुरंग तावरे. ॲग्रो टुरिझम डेव्हलपमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे ते MD आहेत. बारामतीत शेतकरी कुटुंबात जन्म. कम्प्युटर सायन्समध्ये शिक्षण आणि टुरिझम इंडस्ट्रीत 20 वर्ष काम केलेला एक अवलिया पुन्हा आपल्या गावी येतो. तिथल्या शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेतो आणि 2005 मध्ये ॲग्री टुरिझम सुरू करतो. कोरोना काळात बडे बडे उद्योग डबघाईला आलेले असताना 58 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवतो. ही रिअल लाईफ कथा आहे पांडुरंग तावरे यांची. त्यांच्या ॲग्री टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीनं 600 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन ही किमया घडवली आहे. कृषी पर्यटनाची ओळख तावरेंनी महाराष्ट्राला करून दिली. 2005 सालापासून ते या व्यवसायात आहेत. शेतीतही ते नवनवीन प्रयोग करतात. त्यांच्या याच कामाची दखल घेऊन त्यांना 2 राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. 2008-9 साली माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पांडुरंग तावरेंना गौरवण्यात आलं. कृषी क्षेत्रातील या विशेष कार्यासाठी त्यांचा हा सन्मान.